राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा जी.आर. काढल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी थेट मराठा ओबीसी समाजाच्या लग्नाच्या विषयावरून जरांगेंना आव्हान दिलं होतं। तुम्ही ओबीसी समाजात आलात तर मग आता 11 ओबीसी मुलांचं लग्न लावून द्या असा प्रस्ताव हाकेंनी दिला होता। त्याला मनोज जरांगेंनी उत्तर दिलं, तुम्हाला धनगर आणि मराठा समाजात वाद लावायचा आहे का असा सवाल जरांगेंनी हाकेंना विचारला। आमच्या लेकरांवर बोलायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा प्रश्नही जरांगेंनी विचारला। कोणी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय। आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करू येतील। आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही? 11 विवाह केले पाहिजे की नाही केले पाहिजे? आता याच्या आठवण राहिलेला आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा। आमच्याकडे 11 पोरं आहेत ना। तुमच्या आई बहिणीला कधी बोललो आम्ही? तुमची लेखबाळ आमची लेखबाळ समजिली आम्ही? कधी धनगराला बोललोत? कोणत्या ओबीसी लेखी बाळ तुला कोणी अधिकार दिला रे? लेखी बाळाला बोलायचं? आता पाहिली भरली त्याच्यात। आता धनगरांनाही कळालं असं की ही पैदास आपल्यात आली आणि गरीब धनगराचं मराठ्याचं जुटून दिलं, पडलीचे त्या टोळीचं ऐकून, आणि ती टोळी कोणाचीच नाही।